नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आज आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील म्हणजे 23वा हप्ता कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार, ई-केवायसी आणि फार्मर आयडी बाबत सरकारने कोणते नवीन नियम लागू केले आहेत, कोणते शेतकरी पुढील हप्त्यापासून वंचित राहू शकतात आणि कोणत्या चुका अजिबात करू नयेत याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत। मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी शेवटी तुम्हाला अशी एक माहिती सांगणार आहे जी अनेक शेतकऱ्यांना अजूनही माहिती नाही आणि त्याचा थेट परिणाम पुढील हप्त्यावर होऊ शकतो। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याविषयी वेळोवेळी अपडेट्स मिळत राहतील। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील करोडो शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। हे पैसे 3 हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात। आतापर्यंत 22 हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि आता सर्व शेतकरी 23व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। मात्र यावेळी सरकारने काही नियम अधिक कडक केलेले दिसून येत आहेत। विशेष म्हणजे ई-केवायसी, आधार लिंकिंग, बँक खाते पडताळणी आणि फार्मर आयडी या 4 गोष्टी अनिवार्य करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना अजूनही वाटतं की फक्त यादीत नाव असेल तर हप्ता मिळतो, पण आता तसं राहिलेलं नाही। सरकारच्या माध्यमातून लाभार्थ्यांची पुन्हा तपासणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे जर तुमच्या खात्यात गेल्या काही महिन्यापासून हप्ता जमा झाला नसेल तर लगेचच तुमची माहिती तपासून घ्या। आता ई-केवायसी बद्दल बोलायचं झालं तर शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे। सरकारच्या सूचनेनुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या अखेरपर्यंत फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलं आहे। मित्रांनो, काही गावांमध्ये असे प्रकार देखील समोर आले आहेत की शेतकरी मयत झालेले आहेत, पण त्यांचं नाव अजूनही योजनेत सुरू आहे। अशा प्रकरणांमुळे संपूर्ण यादीची पडताळणी सुरू असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे योग्य लाभार्थ्यांपर्यंत पुढील हप्ता देण्यासाठी सरकार अधिक सतर्क झालेलं दिसत आहे। याचबरोबर आता सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे फार्मर आयडी किंवा ॲग्रिस्टॅग नोंदणी। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आयडी तयार केलेला नाही, पण आता पुढील काळात विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी हा आयडी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे। फार्मर आयडीमध्ये शेतकऱ्याची जमीन, पीक पाहणी, आधार लिंकिंग, बँक तपासणी अशा गोष्टी जोडल्या जात आहेत। त्यामुळे भविष्यातील सर्व योजना एकाच प्रणालीतून देण्याची सरकारची तयारी असल्याचं दिसून येत आहे। मित्रांनो, काही तज्ज्ञांच्या मते पुढील पीएम किसानचा हप्ता फक्त फार्मर आयडी पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांना दिला जाऊ शकतो, अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। त्यामुळे अजूनही वेळ न घालवता जवळच्या CSC सेंटरमध्ये किंवा महा ई सेवा केंद्रात जाऊन नोंदणी पूर्ण करून घ्या। आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपात्र लाभार्थी। मित्रांनो, एकाच घरातून एकापेक्षा जास्त लाभार्थी असणं, सरकारी नोकरीत असणाऱ्यांवर व्यक्तींवर नावांवर लाभ घेणं, चुकीची माहिती देणं अशा प्रकरणांवर सरकारकडून तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। काही शेतकरी नावातील स्पेलिंग चुका, आधार लिंकिंग समस्या किंवा बँक खात्यातील त्रुटीमुळेही अपात्र ठरत आहे। त्यामुळे तुम्ही तुमचं नाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर एकदा नक्की तपासून घ्या। मित्रांनो, हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण आपण अशाच शेतीविषयक आणि सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। आता नमो शेतकरी योजनेबद्दल बोलायचं झालं तर राज्यातील लाखो शेतकरी पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अद्याप वितरित झालेला नाही। अनेकांना वाटत होतं की पीएम किसान सोबतच नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील जमा होतील, पण तसं झालेलं नाही। यामागचं प्रमुख कारण म्हणजे निधीची अपुरी उपलब्धता असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र आता राज्य शासनाने 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी तरतूद केल्याची माहिती समोर येत आहे। महत्त्वाचं म्हणजे ओपन, SC आणि ST या 3 प्रवर्गासाठी स्वतंत्र निधी नियोजन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भात मोठी हालचाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकरी आर्थिक मदतीची गरज आहे। बियाणे, खते, औषधं, मशागतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे। त्यामुळे पीएम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते लवकर वितरित करावे अशी मागणी शेतकरी संघटनांकडूनही केली जात आहे। काही माध्यमांमध्ये जून महिन्याच्या शेवटपर्यंत पीएम किसानचा 23वा हप्ता जमा होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे, तर काही ठिकाणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात हप्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र मित्रांनो, अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका।
अधिकृत अपडेट आल्यानंतरच अंतिम माहिती स्पष्ट होणार आहे। आता इथे एक महत्त्वाची सूचना, जर तुमचा हप्ता थांबलेला दिसत असेल तर पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन स्टेटस तपासा। तिथे ई-KYC, आधार लिंकिंग किंवा बँक खात्याबाबत काही अडचण असेल तर ती लगेच दुरुस्त करून घ्या। तसेच तालुका स्तरावर नियुक्त केलेले पीएम किसान नोडल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधा। अनेक वेळा छोट्या चुका दुरुस्त केल्यानंतर थकीत हप्ते देखील जमा होतात। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमची ई-KYC पूर्ण झाली आहे का। तसेच नमो शेतकरी योजनेचा शेवटचा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही ते देखील जरूर लिहा। तुमच्या एका कमेंटमुळे इतर शेतकऱ्यांना ही माहिती मिळण्यास मदत होईल। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील काळात सर्व सरकारी योजना डिजिटल पडताळणीच्या माध्यमातून दिल्या जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आधार, मोबाईल नंबर, बँक खाते आणि जमीन नोंदणी या सर्व गोष्टी अपडेट ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। तर मित्रांनो, पीएम किसानचा 23वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता, ई-KYC, फार्मर ID आणि लाभार्थी पडताळणी संदर्भात हे काही महत्त्वाचे अपडेट्स होते। यापुढे अशाच महत्त्वाच्या योजना, GR, अनुदान, कर्जमाफी आणि शेतीविषयक बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।